एखाद्या खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचा मंत्री असतो। त्यातून अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणंही चुकीचं आहे। पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये। पण मग आरोप केलेत ना तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या। आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं जरी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल। आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याची योग्य ती चौकशी होईल। पुणे पोलीस आयुक्तांना कशा पद्धतीने थांबवण्यासाठी अजितदादांना तुम्ही सांगाल, ते आता पालकमंत्री आहेत, तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं, कशा पद्धतीने हे मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत। म्हणजे घडल्या आहेत तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाही आहेत, घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना। पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता करता 70 लाख झाली। ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे, तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली। आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, एक धाक निर्माण केला पाहिजे। पण अशा सगळ्याच घटनांना डायरेक्ट मिनिस्टर रिस्पॉन्सिबल धरणं हे मला वाटतं की बरोबर नाही। त्या मिनिस्टरची इन्व्हॉल्वमेंट आहे असं सिद्ध झाल्यानंतर तुम्ही म्हणण्याची आवश्यकता नाही। राज्याचे मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांना काय सांगाल, कुमार यांना काय सांगाल, जे पुण्याचे मध्यंतरी देशाचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे मंत्री होण्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ CP महोदयांना भेटलं आणि आपण हा आग्रह धरला, घटना ज्या ज्या घडत आहेत त्याची चौकशी करा, कारवाई करा, पण एकदा घटना घडू नये म्हणून सगळ्याची एक नियमावली तयार करा। त्या नियमावलीचा आम्ही पाठपुरावा करू, कारण त्या नियमावलीमध्ये पहिला नियम असा टाकायला लागेल की जसं सोलापूरमध्ये आहे, नॉट लिकर नॉट पब, सोलापुरातलं कुठलंच दुकान आईस्क्रीमचं सुद्धा रात्री 10 नंतर सुद्धा उघडं असू शकत नाही, इतकं तिथल्या CPने कडक कारवाई केली की नाही जो भी खरीद नाही तो 10 बजे पहिले खरीदो। आणि त्यामुळे किराणा मालाचं दुकानसुद्धा सोलापुरात रात्री 10 नंतर उघडं नसतं। चला हे पुणे मोठं आहे, रात्री उशिरापर्यंत लोक ऑफिसमध्ये असतात, मग उशिरा खरेदीला बाहेर पडतात, 11 म्हणा, अगदी पबसारख्या ठिकाणी 11 आणि नॉर्मल स्टोर्सना 12 म्हणा, रात्रभर कसं काय चालू ठेवणार तुम्ही, हे काय बरोबर नाही। तर अशी नियमावली करण्यासाठी जे निवेदन दिलं आहे भारतीय जनता पार्टी त्याचा पाठपुरावा करू। आता हे ड्रग्जसाठी काय सांगाल, ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरात भयानक सुद्धा नाही, पुणे शहरात काय, मुंबईत काय, कुठेही असलं तर ड्रग ही एक खूप भयानक गोष्ट आहे। पालकमंत्री असताना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी त्यांना असं म्हटलं होतं की बाकी गोष्टीसुद्धा होताच कामा नये, क्राईम होताच कामा नये, पण हा क्राईम जो आहे प्रामुख्याने ड्रग्ज आणि मुलींची छेडछाड या विषयात तुम्हाला जे लागेल ते मी नियोजनमधून आणि वेळप्रमाणे सरकारमधून द्यायला तयार आहे। सगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट खरेदी करा, जसं दामिनी पथक आपण सुरू केलं, जे मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विश्वास नांगरे पाटील आजी असताना त्यांनी कल्पना मांडली की आपण दामिनी पथक सुरू केलं पाहिजे। मी मोठ्या प्रमाणात नियोजनमधून 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दिल्या आणि कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने महिला पोलीस, कारण प्रामुख्याने मुलींशी संबंधित विषय असतो, कोल्हापुरातल्या कॉलेजवर बसस्टॉपवर एक भयंकर दहशत त्यांनी निर्माण केली। मी पालकमंत्री असताना यांना असं म्हटलं की ड्रग्ज तुम्ही बेअर करू नका, हे पाप तुम्ही आयुष्यात कुठेही फेडू शकणार नाही, तुम्ही त्याच्यातून पैसे घ्याल पण ही सगळी कीड तुमच्या घरात कधी आली कळणार नाही। ड्रग्ज हा खूप मोठा सिरियस विषय आहे, मोठमोठे देश, मोठमोठी राज्य ही याच्यातून रसातळाला गेली। तर हा विषय संपूर्ण मुलींच्या शिक्षणामध्ये मुळात मला तर आता रोज 1 तास संजय राऊतांसारखं प्रबोधनपर भाषण केलं पाहिजे। अनेक गोष्टींचं अज्ञान असतं मुलींच्या शिक्षणामध्ये। आर्ट्स, सायन्स, कॉमर्सला या राज्यामध्ये पहिल्यापासूनच 100% फी माफ आहे, ती फी द्यावीच लागत नाही। द्यावी कुठली लागते तर प्रोफेशनल कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी। ती प्रोफेशनल कॉलेजेस अजूनही सुरू व्हायचे आहेत, मग ती सुरू कधी होते, GR तर काढा, तर तो GR मुंबईमध्ये अजूनही निवडणुकीची आचारसंहिता आहे, जरी पुण्यात नसली तरी। का तर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक अशा 2 निवडणुका 26ला आहेत। ती आचारसंहिता संपल्याशिवाय आपल्याला कुठलाही मोठा निर्णय घेतला तर आचारसंहितेप्रमाणे त्याचा गुन्हा होईल। 26 तारखेला मुंबईची निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपेल
की लगेचच 27ला अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनाच्या एखाद्याच पहिल्या दिवशी किंवा आचारसंहिता कधी कधी रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा फायनल नोटिफिकेशन निघतं की निवडणूक संपली, त्यानंतर आचारसंहिता संपते 2-3 दिवसांनी. पण जेव्हा केव्हा आचारसंहिता संपेल त्यावेळेला मुलींच्या 100% फी माफीचा पुन्हा एकदा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं आणि प्रोफेशनल कोर्सेस, कारण आर्ट्स सायन्स बघायला नाही तर जे आर निघेल. दादा, ललित पाटील प्रकरण घडल्यापासून हे ड्रग्सचं चाललेलं आहे पुण्यामध्ये, नियंत्रणात कधी येईल किंवा कशा प्रकारे आणलं जाईल? नाही, असं आहे की अशा प्रकारच्या घटना या घडल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर समाज अस्वस्थ होतो, प्रशासन हादरतं आणि कामाला सुरुवात होते. मग त्यात ललित पाटील घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असे विषय चालू झाले की नाही, मग काही दिवस त्याच्यामध्ये शांतता जाते, मग पुन्हा एखादी घटना घडते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या घटना कधी कंट्रोलमध्ये येणार. तर ललित पाटीलच्या घटनेनंतर रोज काही घडतंच आहे असं नाही. त्यानंतर जेव्हा घडलं तेव्हा समाज हाताला, प्रशासन हाताला, अरे बाबा आपण इतका कंट्रोल आणला तरी पुन्हा कसं काय, त्याच्यावर कठोर कारवाई सुरू झाली. पबची लायसन्स चेक करणं सुरू झाली, पबवर रिस्ट्रिक्शन आल्या. त्यामुळे ललित पाटीलच्या घटनेनंतर तरी हे बंद होणार का, तर ते बंद झालंच, पण ते पुन्हा एकदा सुरू होणार नाही याची अशासाठी गॅरंटी देता येत नाही. याचं कारण अशा प्रकारची जी समाजविरोधी ताकद असते, ज्या समाजविरोधी ताकदीच्या व्यवसायावर त्यांचं पोटच अवलंबून असतं, ते पुन्हा एकदा संधी साधून सगळं शांत झालं का असं इकडे तिकडे टकामका बघत करणार, केलं, लक्षात आलं, ॲक्शन झाली. असं म्हणून आता एकदा समाज अशा स्थितीला आला की आता समाजामध्ये एकही घटना घडत नाही, असं कधी होत नसतं. त्या घटना होऊ नये यासाठी एक धाक लागतो प्रशासनाचा. तो धाक हा त्या वेळेला घटनांच्या निमित्ताने निर्माण होतो. पबच्या घटनेनंतर तो निर्माण झाला. पुणे पोलीस आयुक्तांना पदभार स्वीकारल्यापासून कोयता गँग असेल किंवा ड्रग्ज प्रकरण असतील किंवा पुण्याचे एकूणच गुन्हेगारी असेल, आता कोयता गँगचं सुद्धा बघा, एक स्टेज अशी आली की कोयता गँगच्या जवळ 100 घटना घडल्या, आठवा. त्यानंतर जवळजवळ कोयता घटनेतल्या प्रत्येकाला मोका लावला, प्रत्येकाला, सगळे आतमध्ये आहेत आणि एक दहशत निर्माण झाली, खूप मोठी गॅप गेली. पण शेवटी ही मानवी प्रवृत्ती आहे आणि त्याप्रमाणे पुन्हा काहीतरी घटना घडल्या पुन्हा कडक ॲक्शन करतील ना. इन ऑल आता प्रशासनाचा धाक इतका की इथे सुईसुद्धा कोणी कोणाची उचलणार नाही. ही खूप आदर्श स्थिती आली आणि ती असायला पाहिजे समाजाची. पण ज्या प्रकारची शहरं वाढत चालले त्याच्यामध्ये धाक निर्माण करणं, तरी घटना घडली तर ॲक्शन घेणं, ह्याच्यापेक्षा एकमेकावर दोषारोपण करण्याने काय होणार हे मला काही कळत नाही. त्यामुळे आंदोलन करण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत, आरोप करण्याचे अधिकार आहेत, मागण्या करण्याच्या आहेत. पण त्या करताना ह्या ज्या मर्यादा आहेत की एकदम समूळ नष्ट झालं नावाचं कधी होत नसतं. घडल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करावी लागते, ती करतो. एक शेवटचा प्रश्न, शंभूराज देसाईंकडे हे खातं आहे. 12 वाजेपर्यंत पब चालू ठेवलं कोणी? पोलीस आयुक्तांनी 12 वाजेपर्यंत पब चालू ठेवण्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर देखील रात्रभर पब चालू. माझं स्पष्ट मत असं आहे की या तुमच्या माध्यमातून मी ही मागणी करतो. तर म्हणजे मी मंत्री आहे, मी शासनाचा भाग आहे, मी मंत्री मागणी करायची नसते, मी ॲक्शन घ्यायची असते. परंतु मी वेगळ्या खात्याचा मंत्री असल्यामुळे उद्याच्या उद्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजींना हे पत्र देईन किंवा देवेंद्रजी त्या गावातली उशिरापर्यंत नोकऱ्या व्यवसाय चालतात, प्रामुख्याने मजूर उशिरा घरी येतात, म्हणून नॉर्मल दुकानं 12पर्यंत चालू राहू देत, पब हे 12पर्यंत चालू राहण्याचं काही कारण नाही. ते 10लाच बंद झालं पाहिजे, चला 11ला बंद झालं पाहिजे. एक सेकंड थिंग म्हणजे ज्या पबमध्ये 18 वर्षाच्या खालच्या मुलांना दारू दिली जाईल त्यांचं कायमचं लायसन कॅन्सल करा, ब्लॅकलिस्ट करून टाका. या सगळ्या मागण्या ह्या मुरलीधर अण्णा मोहोळांच्या जे आता मंत्री झाले त्यांच्या नेतृत्वाखाली, धीरज घाटे आमचे शहराध्यक्ष नेतृत्वाखाली आपण प्रशासनात दिले आहेत. हां दादा, शंभूराज देसाईंकडे हे खातं आहात, पुण्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलणार आहात का? कारण लोकप्रतिनिधी आता दंगेकर सुद्धा बोलताना म्हणले की देसाई नाही तर कसाही आहात, तुम्ही स्वतः पुण्याचा विषय म्हणून शंभूराज देसाईंकडे. मी शंभूराजे देसाई नाही बोलेन, मी देवेंद्रजी नाही बोलेन, मी मुख्यमंत्र्यांना बोलेन की पुणंच नाही तर अशी जी मोठी शहरं आहेत की जी आता कॉस्मोपॉलिटन झाली. आणि कॉस्मोपॉलिटन म्हणजे अन्य प्रांतीय नाही, अन्य जिल्हे, त्या शहरातलं मूळ पॉप्युलेशन 10%, बाकी सगळं 90%. याला पर्याय काहीच नाही. उद्योग इथे उद्योग नोकऱ्या इथे मिळतात, लोक इथे येणार, शिक्षण मिळतं येणार. पण त्याच्याबरोबरीने हे जे अशा प्रकारचे पॉप्युलेशन ॲब्रप्टली वाढण्यामुळे होणाऱ्या समस्या लक्षात घेता कठोर नियमावली करावी लागेल. त्यात पब, दारूचं दुकान, म्हणजे अगदी हॉटेलमध्ये दिली जाणारी बियर नॉर्मली,
हे सगळ्याला 11 बस झालं, 11 वाजेपर्यंत करा आणि जा ना घरी, आपल्या घरी जाऊन झोपा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.